स्वाध्याय भूगोल इयत्ता 7वी धडा 7वा मृदा। प्रश्न पहिला, पुढील तक्ता पूर्ण करा। घटक, मृदा निर्मितीमधील भूमिका, मूळ खडक। मृदा निर्मितीमधील भूमिका मूळ खडकाच्या वितरणातून अपक्षालनातून मृदेचा प्रकार ठरतो। प्रादेशिक हवामान, प्रादेशिक हवामानानुसार मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या मूळ खडकाच्या विदारणाच्या अपक्षालनाच्या प्रक्रियेची तीव्रता ठरते। सेंद्रिय खत, सेंद्रिय खताद्वारे मृदेतील सामूचा तोल राखला जातो। सूक्ष्मजीवाणू, सूक्ष्मजीवाणूंमार्फत मृत वनस्पती व प्राणी यांच्या विघटनाची प्रक्रिया होऊन मृदेतील ह्युमसचे प्रमाण ठरते। प्रश्न दुसरा, कशामुळे असे घडते? प्रश्न पहिला, सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते। उत्तर, 1. सह्याद्रीच्या पश्चिम भागात म्हणजेच कोकण प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त आहे। 2. या भागात हवामान दमट आहे। 3. त्यामुळे या भागात बेसाल्ट या मूळ खडकाचे मोठ्या प्रमाणावर अपक्षालन होऊन त्यापासून जांभी मृदा तयार होते। 4. अशा प्रकारे सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते। प्रश्न दुसरा, मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते। उत्तर, 1. शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादी सेंद्रिय खताचा शेतीसाठी वापर केला असता मृदेतील सामूचा तोल राखला जातो। 2. सामूचा तोल राखला गेलेल्या मृदेत सूक्ष्मजीव अधिक संख्येत आढळतात। 3. या सूक्ष्मजीवांमुळे वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृत अवशेष इत्यादी घटकांचे विघटन होते। या विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस म्हणतात। 4. अशा प्रकारे सेंद्रिय खताचा वापर वाढवला असता मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते। प्रश्न तिसरा, विषुववृत्तीय हवामान प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते। उत्तर, 1. विषुववृत्तीय प्रदेशात सुमारे 27°C ते 30°C तापमान असते। 2. या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो। या प्रदेशातील पावसाचे प्रमाण सुमारे 2000 मिलीमीटर ते 3000 मिलीमीटर इतके असते। 3. जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद गतीने होते। 4.
अशा प्रकारे जास्त तापमान व जास्त पाऊस यामुळे विषुववृत्तीय हवामान प्रदेशात सुपीक मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते. प्रश्न चौथा. मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते. उत्तर 1. शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासाठी जलसिंचनाचा वापर केला जातो. 2. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते. 3. अशा प्रकारे जमीन अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते. प्रश्न 5. कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ, धान जास्त असतो. उत्तर 1. कोकणातील उष्ण व दमट हवामान, गाळाची मृदा व भरपूर पर्जन्य हे घटक तांदळाच्या पिकाच्या वाढीस अनुकूल ठरतात व त्यामुळे कोकणात तांदळाचे धान मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. 2. स्थानिक उत्पादनानुसार मानवाचा आहार निश्चित होतो, त्यामुळे कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ, धान जास्त असतो. प्रश्न 6. मृदेची धूप होते. उत्तर 1. पावसाच्या पाण्याबरोबर नद्यांच्या प्रवाहाबरोबर मृदेचा थर वाहून जातो. 2. वेगवान वाऱ्यामुळेही मृदेचा थर वाहून जातो. 3. जमिनीच्या तीव्र उतारामुळे मृदेची झीज होते. 4. अशा प्रकारे वाहते पाणी, वारा, प्राकृतिक रचनेतील विविधता, हवामान इत्यादी घटकांमुळे मृदेची धूप होते. प्रश्न 7. मृदेची अवनती होते. उत्तर 1. शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके व जलसिंचन इत्यादी बाबींचा वापर केला जातो. 2. रासायनिक द्रव्यांच्या अतिरिक्त वापरामुळे मृदेतील पोषक द्रव्ये कमी होतात, मृदेतील ह्युमसचे प्रमाण कमी होते व मृदेचा सामू बिघडतो. 3. अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेतील क्षाराचे प्रमाण वाढते, त्यामुळे मृदेचे आरोग्य बिघडते. 4. अशा प्रकारे रसायने, खते व जलसिंचन याच्या अतिरिक्त वापरामुळे मृदेची अवनती होते. प्रश्न 3. माहिती लिहा. प्रश्न 1. मृदा संधारणाचे उपाय. उत्तर. मृदा संधारणाचे काही उपाय पुढील प्रमाणे आहेत. 1. वृक्ष लागवड. वृक्ष लागवड मृदा संधारणाचा महत्त्वाचा उपाय आहे. वृक्ष लागवड केल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर नियंत्रण आणता येते.
वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप त्यामुळे थांबते. वनस्पतींची मुळे माती धरून ठेवतात त्यामुळे मृदेची धूप थांबते. 2. समतल चर. उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदून मृदा संधारण केले जाते. समतल चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो व त्यामुळे मृदेची धूप थांबते. या चरांमुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते, त्यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यासही मदत होते. मृदा संधारणाचे काही उपाय पुढील प्रमाणे आहेत. त्यातला तिसरा मुद्दा पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम. मृदा संधारणासाठी महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत ग्रामीण भागातील शेतात उताराच्या दिशेने बांध बंदिस्ती करण्याचा कार्यक्रम राबवला आहे. त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना यशस्वी झाली आहे. भूजल पातळी वाढवण्याच्या या प्रयत्नांबरोबरच मृदेची धूप होणे ही कमी झाले आहे. 4. जलयुक्त शिवार योजना. मृदा संधारणासाठी महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार योजना अलीकडे सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतांना बांध घालणे, लहान लहान नाल्यांचे पाणी अडवणे, नाले जोडणी करणे यासारखी कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. प्रश्न दुसरा. सेंद्रिय पदार्थ. उत्तर. 1. शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादी खते ही सेंद्रिय खते होत. 2. ज्या मृदेत शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो अशा मृदेत गांडूळ, वाळवी, मुंग्या इत्यादी प्राण्यांचे प्रमाण जास्त असते. 3. सेंद्रिय खत मिश्रित मातीतील सूक्ष्मजीव उदाहरणार्थ जीवाणू, कवक इत्यादी वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावस्थेत इत्यादी विघटन करणाऱ्या घटकांचे विघटन करतात व त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढते व मृदेची सुपीकता टिकून राहते. 4. त्यामुळे शेतीसाठी सेंद्रिय खताचा वापर करणे आवश्यक आहे. प्रश्न तिसरा. विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची माहिती मिळवण्याचे ठिकाण. उत्तर. 1. विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची माहिती शासन, कृषी विभाग, जिल्हा मृदा परीक्षण केंद्र, मृदा परीक्षण केंद्र, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे या ठिकाणी माहिती मिळू शकते. 2. जिल्हा मृदा परीक्षण केंद्रात मृदेचा प्रकार, मृदेतील सुपीकता, मृदेतील ह्युमसचे प्रमाण इत्यादी बाबींचे परीक्षण केले जाते. 3. मृदेच्या परीक्षणाच्या आधारे विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली जाते. प्रश्न चौथा. वनस्पती जीवनातील मृदेचे महत्त्व. उत्तर.
एक पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील महत्त्वाचा घटक म्हणजे वनस्पती होत. 2. वनस्पतींची निर्मिती, वाढ व आधार यासाठी मृदेचे असाधारण महत्त्व आहे. 3. केवळ योग्य हवामान, भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असल्याने वनस्पती जीवन समृद्ध होऊ शकत नाही. चार. मृदा व वनस्पती यातील जीवन संबंध पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येतो. अ. सुपीक मृदा व वनस्पती जीवन. सुपीक मृदेत वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे सुपीक जमिनीत वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणावर समृद्ध होते. उदाहरणार्थ विषुववृत्तीय प्रदेश. ब. नापीक मृदा व वनस्पती जीवन. नापीक मृदेत वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्ये कमी प्रमाणात असतात. त्यामुळे नापीक जमिनीत वनस्पती जीवन कमी प्रमाणात आढळते. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेश. क. मृदेची कमतरता. मृदेची कमतरता असणाऱ्या प्रदेशात वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो. उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश. प्रश्न चौथा. मृदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण करा. उत्तर. क्रिया. परिणाम. सुपीकता वाढते, कमी होते. बांधबंदिस्ती करणे. परिणाम. सुपीक मृदा पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जात नाही. सुपीकता वाढते. वृक्ष लागवड. वाऱ्याचा वेग कमी झाला. सुपीकता वाढते. काही काळ जमीन पडीक ठेवणे. मृदेची सुपीकता टिकून राहते. सुपीकता वाढते. सेंद्रिय खताचा वापर. ह्युमसचे प्रमाण वाढले. सुपीकता वाढते. उताराच्या दिशेने आडवे चर खोदणे. उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन मृदेची झीज थांबते. सुपीकता वाढते. शेतात पालापाचोळा जाळणे. मृदेतील राखेचे प्रमाण वाढते. सुपीकता कमी होते.
सेंद्रिय खताचा वापर सूक्ष्मजीवांना पोषक ठरेल, सुपीकता वाढते, अतिरिक्त जलसिंचन, क्षारतेचे प्रमाण वाढते, सुपीकता कमी होते, रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर करणे, मृदेतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण व परिणामी ह्युमसचे प्रमाण कमी होते, सुपीकता कमी होते.